हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश टाकपडे तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये. आहे ना शायनिंग बिनिंग मारते असं काही नाही. तर रेडी वगैरे झाली आहे. मी जम्प सूट वगैरे घातलंय, म्हणजे झोपून पटकन उठली आहे. आणि आता आम्ही चाललोय फिरायला, शॉपिंग करायला. चावी घेऊ. तर आता आम्ही जातो, शॉपिंग दाखवते. ये भाई आमचा ऍस्ट्रोलॉजी आहे. दिस इज अ मॅजिकल फिंगर्स. दुखते न्यू मॉडल वाला, वो भी एक ही है. अभी न्यू मॉडल है, सब खत्म हो गया, एक ही है. आपको चाहिए तो 385 है. ये भी इसका फॉर्म का स्ट्रॉन्ग फॉर्म है, ऐसा सेम फॉर्म नहीं है. फॉर्म का स्ट्रॉन्ग है और इसका बार बार फैन निकल जाता है. इसका सेंसर भी आता है. सध्या डीमार्ट मध्ये आलो. डीमार्ट कसे असतात मुंबईचे तसे आहेत डीमार्ट. इथे किड सेक्शन आहे पूर्ण, त्यामुळे मला तर काय घ्यायचं असं आहेच नाही. ना अमन घालत, ना रोहन असे घालणार, ना मी घालणार. त्यामुळे मी नाही घेते. हे लोक घेतात, बाकीचे लोक ते घालतात तसं. म्हणजे ते शो लाईन सिंगर आहेत एखादे ड्रमर, तर घालतात ते लोक. आणि मनाली जँगोसाठी बघते, पण तिला नाही प्रॉपर कळत आहे एक्झॅक्ट साईजचं. तर तिचं ते चालू आहे थोडंसं. मी बसली, कारण की मी नाही घेणार. अमन मेन तर अमन घालणारच नाही असे झाकडू माकडू, त्यामुळे न. आणि हे आहेत 500 बात, आपला इंडियन रुपीज 1 रुपया 2.5. इकडचे 2.5 बात आहेत. तर तशी बाई हरवलो आम्ही दोघी जण. नाही इकडे बाहेर नको, हरवलो आम्ही. ते बोलले करून की इथे थांबा, आणि तेच नाहीत आता. आता बघू किती मोठा मार्केट आहे, पण मी काहीच नाही घेतलं. चला बॅक टू हॉटेल. बाहेर रूम मध्ये वगैरे आलोय आणि आम्ही आमच्या पैशांचा हिसाब करत होतो, कारण मी काय शॉपिंग केली नाही तर मग, आणि काय किती शॉपिंग. आणि हॉटेलमध्ये वगैरे आलो आम्ही. जी शॉपिंग केली आहे म्हणजे मनालीने शॉपिंग केली, मी काय जास्त शॉपिंग केलीच नाही.
तर मग ती करन्सी होती आमची, ती आम्ही वाटून घेत होतो की किती काय झालंय कसं काय ते. तर आणि आता बघू जेवू वगैरे आणि हे लोक पण जेवतील वगैरे, साऊंड बॅलन्सिंगला जातील. आमचं नाही जायचं, आम्ही डायरेक्ट मे बी इकडनं रेडी बिडी होऊन मग जाऊ. मग तो एक ब्लॉग वेगळा असेल. तर बघू आता जेवूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय होणार आहे ते बघूया. जेवण आलं भेटू. हां रिझर्व आहे बघू इथे. जेवायला आलो, जेवायला. थँक्यू प्रिन्सेस ट्रीटमेंट. एक ही बस हो गया, बस बस. बघू काहीतरी इंडियन फूड आहे इथे, मग जेवूया. हे बघा, हम बिरयानी बनाकर खिलाते हैं, गरम करके नहीं, समझे आप. इंडिया. मसाला पापड, आमची दम बिर्याणी आली, हंडी दम बिर्याणी. गरम असेल दादा. ते ह्याची खालची आहे. 2 मागवल्यात आम्ही. थर्टी मिनिट्स वेटिंग नंतर आलं, म्हणजे आता खावर जाव. हे इंडियन आहे. स्मेल तर छान येतोय. झालं आमचं जेवण वगैरे आणि 1200 बात बिल झालं. बात मध्ये 2 बिर्याणी, 2 बिर्याणी, मसाला पापड, 2 पाणी बॉटल. ठीक होतं, चांगलं होतं. आणि इथेच शो या हॉटेलमध्ये. आमचं हॉटेल इकडे एकदम बाजूबाजूला आहे. आता हे लोक जातील. Little longer than a few minutes later. आता मी झोपली होती, मगाशी झोपून वगैरे उठली, ते तोंड वगैरे तसंच दिसत असेल. आता मी तयार वगैरे होते आणि आता घालणार आहे मी साडी, नऊवारी साडी. थायलंडमध्ये येऊन नऊवारी साडी, येस काहीतरी युनिक. आणि जातानाच मला असं वाटतं आम्ही दोघी जेव्हा जाऊ इथून बाहेर तर सगळ्यांचे रिॲक्शन्सच वेगळे असतील काहीतरी, की अरे हे काय घातलंय करून असं. आणि आज आहे पूर्वा मंत्रीचा शो, जो आम्ही वन डे शो वगैरे करतो तसा शो आहे. तर त्याच्यासाठी आमचं दुपारपासून काहीच काम नसतं, आम्हाला फक्त बसून आणि झोपून राहायचं असं. फक्त संध्याकाळचं म्हणजे इकडचे आता वाजले आहेत, किती वाजलेत, 8, 8:45 झाले तिकडचे. आणि 8:45 वाजता म्हणजे आम्हाला 9:30 पर्यंत रेडी वगैरे व्हायचं. तर नऊवारी आता पटकन रेडी वगैरे होते आणि भेटते. आणि आज जपान बोलते, जपानमध्ये कुठे बसली, थायलंडमध्ये मी. हे काय आता थायलंडमध्ये शो आहे पूर्वा मंत्रीचा, तर तिकडे आम्ही ढोल वाजवणार आहे काहीतरी. हे युनिक आहे इकडे, आणि ते पण नऊवारी वगैरे घालून. सो बघू कसा होणार आहे शो. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा शो बद्दल सगळं माहिती पडेल, की आम्ही काय केलं किंवा तिकडे कसं वाजवलं किंवा काय काय हे सगळं कळेल. तर मी आता पटकन रेडी होते, कारण की नाही तर लेट होईल. पटकन रेडी होते आणि तुम्हाला पटकन भेटते थोड्याच वेळात रेडी होताना. तेचपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन बघा. तर अशी दिसते आहे, असं घेतली, अशी साडी वगैरे घातली. तर आम्ही दिसतोय, थांबा आगे जाओ आगे. तर अशी दिसते, असं ट्रान्झॅक्शन झालं तसं मला छान दिसते ना. कमेंट करून सांगा कशी दिसते. येस थँक्यू, आधीच बोलते तुम्हाला थँक्यू, कारण की मला माहिती तुम्ही बोलाल की छान दिसते ताई. तर चला भेटूया. निघतोय वेन्यूला जायला, म्हणजे समोरच आहे हॉटेल्स, आणि तिकडे जाऊ. थोडंसं मला असं खूप वेगळाच गेटअप दिसतो. बाई निघालो आम्ही. आता खाली गेलो, सगळ्यांचे रिॲक्शन्स काहीतरी वेगळे आहेत. लेट्स सी. नारळी पण रेडी झाली. इथे पण पाऊस पडायला लागलाय.
समोरच आहे ना. मी सकाळीच म्हणाली नाही कोणाला बोलली, आम्ही सोबत होतो म्हणजे आम्ही सोबतच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जर का फिरतोय तर तेव्हाच आम्ही बोललो, कारण की इथे पाऊस वगैरे पडतो की नाही. तर बोलतो पडला की खूप पडतो, नाही तर नाही पडत. आणि पडतोय पाऊस भाई इथे, पण एवढा ना रिमझिम पाऊस आहे बघा. आणि हा हॉटेलमध्ये, आमचा हॉटेल इथे होता, हॉटेलमध्ये वाजवायचं लगेच. हे सगळं वेगळं आहे. गाड्या इकडचं मला जे आवडलं ना, स्कूटी खूप आवडली इकडची. आणि सगळ्यांच्या स्कूट्या तशाच आहेत. एक्झिट आपल्याला सोडून जावं लागेल. सगळे बघतात. भारी हॉटेल आहे इकडचं. Mình luôn mấy quay ngày à? काय कळलं, काय बोलली? ती बोलत होती बॅक स्टेजला जायचं आहे ना, तर कोणीतरी या सोडायला. कळायला लक्झरियस हॉटेल आहे. Yes. Let's rock it! Yes. नेहमीच काहीतरी वेगळ्याच असतात आणि एकदम हटकमध्ये ड्रेसिंग एकदम वाईट.
झालंय आता आम्ही रूमवर जातोय. आमच्या हॉटेलला रूम आहे, हॉटेलला चाललोय आता आम्ही आमच्या. आणि हॉटेलला जाऊन चेंज वगैरे करू आणि मग जेवणाचं वगैरे जेवायला परत बघू. तर हे साडीबिडी पटकन चेंज करू कारण की मग एवढा वेळ नाही जमत. चलो, हे मला असं वाटतं इकडचं 5 स्टार हॉटेल आहे. हे जे आहे ते मॅरिट हॉटेल 5 स्टार हॉटेल आहे. खूप भारी आहे, खूप भारी. आणि इकडे ॲनिव्हर्सरी होती त्यांची, तेव्हा ह्या लोकांनी पूर्वाचं सगळं ठेवलं होतं आणि त्यांनी हे केलं होतं की त्यांना पुणेरी पण हवं आहे करून. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर भेटूया आपण थोडी. आलं रूममध्ये, जरा मी पटकन चेंज वगैरे करते आणि भेटते आणि लगेच भेटते. छान दिसते. Much later. आता शो वगैरे संपवून परत आम्ही जेवायला चाललो आणि तिकडेच चाललोय कारण की तिकडे इंडियनच फूड भेटतं चांगलं. तर इकडचे आता वाजले 1:30 ना की 1 वाजले, 1:30 वाजला. 2 वाजता बंद होतं, काय माहिती भेटेल की नाही. भेटेल तर तेच खाऊया. चला, त्यापेक्षा आता आम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आलोय. जिकडे ती बघ सकाळी गेलेलं तिकडे बंद झालं. ॲम्बियन्स छान आहे. रोल पनीर टिक्का रोल पनीर दुपारमध्ये फर्स्ट टाइम आता हे असं स्टीलची काय म्हणतात पाटी मोठी टाकी. आलं जेवण. पटापट जेवूया. हा मग नंतर चला खाऊन बघूया. टेस्ट चेक करूया. टेस्ट भारी छान. खाऊया. खाल्ले आणि आम्ही 1000 आणि हे 1000 आणि 100 आणि लोटामध्ये दिलं बघा. प्लीज लोटा लेवलो लोटा. हेलो. A few minutes later. भाई आलो जेवून वगैरे रूमवर आणि आता डायरेक्ट आम्ही झोपतो कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. नाश्ता असतो 9 वाजता, म्हणजे इकडचे 9 म्हणजे तिकडचे 7:30. एवढा लवकर उठावं लागतंय. तर आता झोपू वगैरे. तर असं झालं आपला आजचा दिवस. आणि उद्या जर बाहेर गेलो तर जाऊ आणि मग उद्याच फ्लाईट आहे आमची रिटर्न. तर बघू कसं काय. सोबत राहा, बघायला भेटेल कसा झाला आजचा व्लॉग. मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय, खतम करा. आणि हां, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लगेच पुढच्या व्लॉगमध्ये.